सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणामध्ये 58,585 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजनी धरण 63% भरल्याने केव्हाही भीमा नदीत पाणी सोडण्यात येऊ शकते असा सतर्कतेचा इशारा उजनी व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे। भीमा नदीकाठच्या गावांना आणि पंढरपूर शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ऐन आषाढी यात्रा कालावधीतच पंढरपूरमध्ये भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली। याचाच भीमा नदीवरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूया। उजनी धरणातून कधीही भीमा नदीत सुटेल पाणी। मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्राला झोडपल्यामुळे सोलापूरचं वरदायिनी समजलं जाणारं उजनी धरण हे इतिहासात पहिल्यांदाच जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 50% भरलं होतं आणि आता देखील ऐन पावसाळ्यामध्ये पुणे जिल्ह्यात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। त्यामुळे उजनी धरण 62% भरलं असून 117 TMC क्षमतेचं असणारं उजनी धरणामध्ये सध्या 97 TMC पाणी जमा झालेलं आहे। मात्र काल माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानावेळीस इंद्रायणी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। त्या ठिकाणी मोठा पाऊस झाला, त्यामुळे प्रशासनाची तारंबळ उडाली होती, भाविकांचे देखील हाल झाले होते। तशीच काहीशी परिस्थिती सध्याच्या येणाऱ्या पावसामुळे आणि उजनी धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे उद्भवण्याची शक्यता आहे। 74% उजनी धरण भरल्यानंतर धरणातून नदीमध्ये आणि कालव्यामध्ये पाणी सोडण्याचा जलव्यवस्थापनाचा निर्णय असल्याचं आदेश असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलेलं आहे। जुना दगडी पूल आहे, तो देखील 65 एकरातून पंढरपूरकडे येण्यासाठीचा पादचारी पूल म्हणून वापरला जातो। त्या दगडी पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनासमोर आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्याचं मोठं आव्हान असणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।